प्रजापती दक्षाला मोक्ष प्राप्त करून दिले. हे मकुट येथे अचुशिक्षा स्थानी तपस्या केली होती. विणुवन हे उत्तम क्षेत्र सर्वांचा नाश करतं. येथे वंशात हिला मुक्तमणी शिवून प्राप्त झाले. जालेंदर हे स्थान अंधारात आहे. तेथे जलंधर याने तप करून गणांचा पती हे पद प्राप्त केले. ज्वालामुखी हे एक क्षेत्र आहे. तिथे ज्वालामुखी देवीने कालरुद्राचे पूजन केले व भद्रवट येथे हेरंबेने त्र्यंबकाचे प्राप्तीसाठी अर्चना केली. ज्ञानगोधरणया येथे उग्र याने कालिकाबरोबर तांडव नृत्य केले होते व गंधमादन क्षेत्रामध्ये अंजनीय या मृत्युंजयाचे पूजन केले होते. गोपर्वत नावाचे शंकराचे स्थान आहे. तेथे नंदकेश्वर स्थापन केले आहे. तेथेच महाविद्वान पाणिनी यांनी व्याकरण क्षेत्राने वीरकोष्ठ येथे प्रचेता याने कवीमध्ये प्राधान्य मिळवले. महातीर्थ येथे शंकराने सुपर्वा येथे रुद्रनावाच्या प्रधापती केला. महेश्वर महामयुरीपूर येथे ठिकाणी वज्रप्राणी इंद्रदेव याने हदिनाला प्राप्त केला. श्रीसुंदर वेगवती नदीच्या काठी आहे. तेथे कलियुगाच्या काळी देव दीप्तमान होतात म्हणजे प्रगट होतात. कुंभकोण या क्षेत्री माघ महिन्यातील पवित्र काळी गंगा स्वतः आपल्या पापाच्या शांतीसाठी जाऊन राहते. गोदावरी नदीकाठी त्र्यंबकाच्या स्थान आहे. तेथे गुह्याने तारकासुराला मारणारी शक्ती प्राप्त केली. श्रीपटल व्याघ्रपूर येथे त्रिशुंक गंधाधरे अर्चना आपल्या जातीशुद्धीसाठी केली. कदिमीपूर येथे शंभूने शूळाने कृतताला क्षीण केलं. अविनाश येथे वृषध्वजाने पतिकंटिकासाठी शिवाचे सानिध्य केले. रक्तकान येथे मित्र आणि वरुण यांना वर देण्यासाठी रुद्र प्रकट झाले होते. हरेकेश्वर हे क्षेत्र पाताळ लोक. तेथे वैरोचनी यांनी आपल्या पदाच्या प्राप्तीसाठी अर्चना केली व कैलास या ठिकाणी आपल्याला चांगले माहितीच आहे. तिथे नित्य सेवा करणारा महेश्वर भगवान शंकर यशाचे अभिरचन करतो. शिलानंदनाने मुकुंडू मुनीचे पुत्र मुनीश्वर यांना म्हटले, मी पूर्वी आपणास ही सर्व शुभस्थाने सांगितले आहेत. आता पुन्हा तेच ऐकण्याची इच्छा आपण का केलं? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल ऐकून दाबायला विसरू नका. 18वे पुष्प अरुणाचल रहस्य स्थानवर्णन. महर्षी मार्कंड म्हणले, आपण प्रथम सांगितले ते स्थाने जी होती त्यांची फळं अलग अलग होती. ज्या ठिकाणी सर्व फळांची प्राप्ती होती असे स्थान आपण मला कृपा करून सांगा. मी एकटा इच्छुक नाही, तर इथे जमलेल्या सर्वच मुनिगणांना आपणास आग्रह आहे. येथे पुलह, पुलस्थ, वसिष्ठ, मरीची, अगस्ती, दधीची, नुकरा, भृगु, अत्री, जांबली, मजैमनी, धौम्मा, जमनाग्नी, उपायाजा, याजा, भरद, पूर्व, अविर्वियाना, पिंपलादा, कण्व, कुमुद, उपमन्यू, कुमू, दक्षा, कुत्सा, वद्मा, वत्मा, वरुतुतू, विभंडक, व्यास, कण्विरिया, कटू, मांडव्य, मतंग, कुशी, मार्कंडकर्णी, चंडा, कौशिकी, शांडिल्या, शाटयता, शातपद, मुदुकुंज, मधुच्छंद, गर्ग, सौभरी, रोमश, आपस्तंभ, पृथ्वीस्तंभ, भार्गव, उदक, पर्वत, भारद्वाज, दलभा, श्वेतकेतू, कांडणी, पुंडरीक, रयंभा, तृणबिंदू, वाल्मिकी, नारद, वन्वी, दृढमनु, बोधयान, सुबोध, हरित, मुकुंडू, दुर्वासा, अतितीष्णा, जलपादा, शक्ती, कार्वी, नंददा, देवदत्त, न्यूका, सृष्टा, अवी, अग्निवैशा, गालव, मरुतपान, लोकशी, विश्वा, सैंदेव, सुमत, शिशुपायन, मोदगल, बथ्या, चवन, मातुरु, श्रीशृंगा, एकपाता, कौची, दृढी, गोमुख, देवल, अंगिरा, वामदेव, पतंजली, कपिजल, रत्नकुमार, सेनक, सनंद्रा, सनातन, हिरण्यनाभ, सत्यखा, वातशना, सुहेता, मैती, पुष्पजता, सत्या, तपहा, शालिशा, शेषिरा, निंदगा, उत्तिस्था, सद्वर्ता, कपिध्वजा, कुशा, सुचरका, कैवल्या, याज्ञवल्की, अश्वलायन, कृष्णा, तपा, उत्तम, अनंता, करुणामलका, प्रिया, चरका, पवित्र, कपिला, कणुषा, कपिल, कणाशी, नर, नारायण आणि अन्य दिव्य महर्षी या सर्वांचाही आग्रह आहे. आपण महेशाच्या परमभक्तीचे अग्रगण्य आहात. आपण सर्व लोकांतही व्याप्त आहात. म्हणून आमची ही विनंती
व्यापतात म्हणून ही आमची विनंती.